नमस्कार, माझे नाव जयंत धर्मेंद्र मेस्त्री. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा अजगणी नंबर 1. मी आता 7वी शिकत आहे. माझ्या विषयाचे नाव आहे गड आला पण सिंह गेला. संध्याकाळची वेळ होती. आईसाहेब आपल्या वाड्याच्या सज्जातून बाहेर पाहत होत्या. सोनेरी किरणांच्या प्रकाशात एक अवाढव्य किल्ला दिसत होता. त्या किल्ल्याचे नाव कोंढाणा किल्ला. कोंढाणा किल्ल्यावर मुघलांचं हिरोनिशाण फडकत होतं. हा किल्ला आपल्या स्वराज्यात का नाही असा एकसारखा प्रश्न आईसाहेबांच्या मनाला भेडसावत होता. तेवढ्यात शिवबा आले. आपली आई कोणत्या ना कोणत्या विचारात दंग आहे हे महाराजांनी पाहिले. तो विचार महाराजांनी ओळखला. आईसाहेब, हो आईसाहेब, आपल्या मनात कोणता विचार आहे? अरे बाळा, या किल्ल्यावरचे हिरवं निशाण मला एकसारखं बोचतंय. आईसाहेब, या किल्ल्यावरचे हिरवं निशाण मला पण एकसारखं बोचतंय. आईची इच्छा ती तर पूर्णच करायला हवी. महाराजांनी राज दरबारी सर्व मावळ्यांना बोलावले. दुसऱ्या दिवशी राज दरबारी सर्व मावळे हजर झाले. आता महाराज कोणती कामगिरी सांगणार यासाठी सर्वजणांनी आपले कान टवकारले. महाराजांनी कोंढाणा किल्ला मिळवण्याचा विचार सांगितला. सगळ्यांना विचारले, कोण मिळून दाखवू शकतो कोंढाणा किल्ला? तेवढ्यात ताडकन एक मावळा उठला आणि म्हणाला, मी मिळून दाखवू शकतो हा कोंढाणा किल्ला. कोण आहे हा मर्द? कोण आहे हा बहादर? हा तर सुभेदार तानाजी मालुसरे, महाराजांचा खेळगडी. खरं तर तानाजी आपल्या मुलाचं म्हणजेच रायबाची लग्नाची आमंत्रण पत्रिका महाराजांना देण्यासाठी आला होता. ती आमंत्रण पत्रिका महाराजांना देतो आणि महाराज म्हणतात, तानाजी, तुझ्या मुलाचं लग्न आहे, मग ही कामगिरी तू मुळीच घेऊ नको. आम्ही दुसऱ्याला कोणाला तरी करायला सांगतो. त्या तानाजी बोलतो, नाही नाही महाराज, आधी लगीन कोंढाण्याचे मगच माझ्या रायबाचे. आधी लगीन कोंढाण्याचे मगच माझ्या रायबाचे. मध्यरात्रीची वेळ होती. कोंढाणा किल्ल्यावर गुडुप्प अंधार होता. चांदण्या आकाशात लुकलुकत होत्या. तानाजी आपले 500 मावळे घेऊन कोंढाणा किल्ल्याच्या खोल दरीत पोहोचले. त्यांनी आक्रमण केलं. मुघल सैनिकांनी पाहिले, त्यांनी पण आक्रमण केलं. पण घोर लढाई होती. उदयभान मैदानात उतरला. तानाजी व उदयभान लढाई करत होते. जणू सर्व ढग एकामेकावर आपटतायत. उदयभानचा जोर जोरात वार होता. त्याच वाराने तानाजीची अर्धी ढाल तुटून जाते. तरी तानाजी डगमगला नाही. त्याने आपल्या डोक्यावरचा पेटा काढून आपल्या हाताला बांधला आणि लागला की लढायला. याच लढाईत तानाजी व उदयभान दोघांचे एकामेकावर अंगावर वार पडून दोघेही वीर धारातीर्थी पडतात. हे मराठी मावळ्याने पाहिले. ते पळू लागले. सूर्याजीने पाहिले. त्याने जाऊन कड्यावरचा दोर कापून टाकला आणि म्हणाला, अरे काय मित्रासारखे पळतात? आपल्या भवानी देवीचं दूध पिलं असेल तर चला शत्रूशी लढाई करा, कोंढाणा किल्ला मिळवून दाखवा. मराठी मावळे जोर जोरात लढाई करू लागले. मुघल सैनिक पळू लागले. कोंढाणा किल्ला मिळवला. दुसऱ्या दिवशी सूर्याजी राज दरबारी जातो. प्रथम महाराज विचारतात, अरे अरे माझा तानाजी कुठे आहे? सूर्याजीच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, महाराज महाराज शत्रूची लढाई करता करता मी आपला तानाजी स्वर्गात गेला. अरे असं कसा गेला? घड आला पण सिंह गेला. घड आला पण सिंह गेला. धन्यवाद.